नमस्कार. कथा गाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची गोष्ट आहे राम आणि रावण यांच्यामधील अंतिम युद्धाची. राम आणि रावण यांच्यातील अंतिम युद्ध हे खूप दिवस चालले. युद्ध समाप्तीच्या एक दिवस अगोदर रामाने बाणांचा असा वर्षाव केला की रावणाची सर्व शस्त्रे खंडित झाली. त्याचा घोडा मारला गेला, सारथी धारातीर्थी पडला आणि रावण निशस्त्र झाला. धन्य ते श्रीराम. प्रभू श्रीरामांनी रावणास सांगितले, रावणा, आज मी युद्धविरामाची घोषणा करतो आहे. आज तुझ्याकडे शस्त्र नाही, रथ नाही, सारथी देखील नाही. तेव्हा आज तू जाऊन आराम कर आणि उद्या पुन्हा युद्धासाठी सज्ज होऊन ये. रावण त्या रात्री झोपू शकला नाही. मग मंदोदरीने त्याला विचारले, काय रामाच्या बाणांनी पीडा होत आहे का? रावण म्हणाला, रामाच्या बाणांनी नव्हे तर वाणीने पीडा होत आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी रावण युद्धासाठी सज्ज होऊन आला. जेव्हा दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होणार होते त्यावेळी ब्रह्माजींनी देवराज इंद्राला प्रभू रामांच्या सहायतेसाठी आपला रथ देण्याची विनंती केली. इंद्रदेवाने आपला सारथी मातली याला रथ घेऊन प्रभू रामांकडे पाठवले. आता या रथाची एक खासियत अशी होती की हा रथ अवकाशात सुद्धा उड्डाण करू शकत होता. जशी रावणाकडे मायावी शक्ती होती तशाच प्रकारच्या मायावी शक्ती या रथामध्ये होता. जसा युद्धाचा शंखनाद सुरू झाला तशी राक्षस सेना आणि वानर सेना यांच्यामध्ये आमने सामने युद्ध सुरू झाले. मग राम आणि रावण यांच्यामध्ये देखील युद्धाला सुरुवात झाली. रावणाने मायावी शक्तीचा वापर करून आपला रथ अवकाशात नेला. ते पाहून प्रभू रामांनी मातलीला रथ अवकाशात नेण्यास सांगितले आणि मग अवकाशात त्यांचे युद्ध सुरू झाले. भगवान श्रीरामांनी आपल्या बाणांनी रावणाचे डोके उडवले. जितक्या वेळा रावणाचे डोके उडवले जायचे एक नवीन शिर प्रकट होऊन धडाला जोडले जायचे. या घटनेने श्रीराम विचलित झाले. रावण आपल्या 10 डोक्यांसह प्रकट होऊन विकट हास्य करत होता आणि हे हास्य इतके भयानक होते की स्वर्गातील देवता सुद्धा भयभीत झाल्या. विभीषण खाली पृथ्वीवर राहून युद्धाचे अवलोकन करत होते आणि विभीषणाला रावणाच्या मृत्यूचे रहस्य माहीत होते. मग विभीषणाने आपल्या मायावी शक्तींचा वापर करून श्रीरामांच्या रथाकडे उड्डाण केले. त्यांनी श्रीरामांना सांगितले की भगवान ब्रह्माजींच्या वरदानामुळे रावणाच्या नाभीमध्ये अमृताचा वास आहे. याचे फलस्वरूप म्हणून एक डोके धडा वेगळे केले की दुसरे डोके प्रकट होते. मग त्यांनी श्रीरामांना आग्नेय अस्त्राचा वापर करून रावणाच्या नाभीतले अमृत सुकवून टाकण्याचा सल्ला दिला. रामाने विभीषणाचा सल्ला मानला आणि मग आग्नेय अस्त्राचा वापर करून रावणाच्या नाभीवर ते सोडले. जसे अस्त्राचा प्रहार नाभीवर झाला तसे रावणाचा चित्कार पुऱ्या ब्रह्मांडात ऐकू आला. भगवंतांनी एकूण 31 बाण चालवले. एक बाण नाभीवर, बाकी 10 बाण 10 डोक्यांवर आणि 20 बाण भुजांवर लागले. तेव्हा रावणाचा मृत्यू झाला. रावणाने आपल्या पूर्ण आयुष्यात एकदाही रामाचे नाव घेतले नाही. कितीतरी संधी आल्या. जेव्हा अंगदजी रावणाच्या दरबारात दूत म्हणून गेले तेव्हा त्याला विचारले, तुमच्या स्वामींचे काय हाल हवाल आहे? पण रामाचे नाव घेतले नाही. सुनत सभय मनमुख मुसकाई कहत दशानन सबही सुनाई भूमी परा गहत अकासा लघु तापस कर बाग बिलासा. रामचरित मानसात सांगितलेलं आहे. या चौपाईत दशानन लक्ष्मणाने जी पत्रिका पाठवली ती पाहून खरं तर विचलित झाला होता, पण हसून वरवर सगळ्यांना सांगत होता की पृथ्वीवर पडून हाताने आकाशाला गवसणी घालण्याचा हा प्रकार आहे. हा लहान तपस्वी वाघविलास करत आहे.
इथे रामाला तपस्वी म्हटलेले आहे, पण त्याने रामाचे नाव घेतले नाही. पण मृत्यूसमयी मात्र रावणाने रामाचे नाव घेतले. गरजेहू मरत घोर रव भारी, कहा राम रणहत हूँ पचारी. घोर गर्जना करीत रावणाचे शरीर ज्यावेळी पृथ्वीवर पडले त्यावेळी अहंकाराने का होईना त्याने विचारले, राम कुठे आहे? कहा राम रणहत हूँ पचारी. मी त्याच्यावर विजय मिळवणारच. अहंकाराने का होईना त्यावेळी त्याने रामाचे नाव घेतले आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. रावण हा त्यांचा शिष्य आहे. शिष्याने दीक्षा सफल केली. शेवटी तरी रामाचे नाव घेतले. रावणाला कोणीतरी विचारले, पूर्ण आयुष्यामध्ये रामनाम का नाही घेतले? तेव्हा रावण म्हणाला, माझ्या हातून कायम वाईट कर्मेच होणार होती. तेव्हा मी विचार केला की वाईट कर्मांची इतकी सवय झाली आहे, ती काय आता सुटणार नाही. निदान रामाचे नाव घेऊन तरी वाईट कर्मे नको व्हायला. पण आता माझ्याकडून वाईट कर्मे होणार नाही, कारण माझा अंत जवळ आलेला आहे. तेव्हा प्रभूंचे नाव घेऊन मला सद्गती मिळू दे. भाये कुभाये अनख आलसहू, नाम जपत मंगल दिसी दसहू. चांगले भाव, वाईट भाव, क्रोध, आळस, कोणत्याही प्रकारच्या मनात भाव असून दे, पण कोणत्याही प्रकारे राम नाम घेतल्यामुळे दाहो दिशांमध्ये कल्याणच होते. जीवनात एकदा तरी रामनाम संबोधित केल्यामुळे आपली सर्व दुःखे दूर होतात आणि प्रभू रामांच्या नावाचा उच्चारण जरी केलं तरी सकारात्मक ऊर्जेचा जीवनात संचार होतो. जेव्हा व्यक्ती सतत रामनामाचा जप करते तेव्हा शरीरामध्ये रोम रोम निर्माण होतात. मग भगवंतांनी विभीषणास रावणाचे अंतिम संस्कार करण्यास सांगितले. ते म्हणाले, जसा देहाचा अंत होतो तसेच आपापसातील वैराचा देखील अंत झाला पाहिजे. आणि अशा रीतीने रावणाला मग सद्गती मिळते. तर अशी ही आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.